सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह, पत्रकार बांधवांनो, उपसूचनाच नाही आली पुढे. हा जो विषय आहे, विषय क्रमांक 7, या अनुसरून मी माझ्या प्रभागातील एक 2-3 विषय आहे. आमच्या सेक्टर नंबर 22 मधील पीसीएमसी कॉलनी आणि जे लाभार्थी आहे 640 आणि 1563 जे बैठीघरी आहे, या संदर्भात या ठिकाणी मला बोलायचं आहे. त्यामध्ये 576 गाड्या आहे. कर्मचारी वसाहत जी 1990च्या आसपास आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ती घरे देण्यात आली होती. त्यांची अत्यंत मोडकळीस आलेली घरे आहे आणि कधीही ती बिल्डिंग पडू शकते. तर त्यांना ऑलरेडी पुनर्वसन झालेलं आहे आणि ह्या 576 कुटुंबांना SRA मध्ये पुनर्वसन करावं अशी मी या ठिकाणी प्रथम मागणी करतो. त्याचबरोबर 2009 साली जे आपला जो प्रकल्प झालता जवाहरलाल नेहरू, त्यामध्ये 35 इमारतींचे वाटप झाले. त्यानंतर 8 इमारती अशा धुळकात पडलेल्या आहे. 640 लाभार्थी हे त्या खाली ट्रान्झिट कॅम्पच्या झोपडपट्टीमध्ये राहतात. अक्षरशः त्याची दुरावस्था एवढी झाली की पाऊस पडला की त्यांच्या घरात पाणीच पाणी असतं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामध्ये जे 640 लाभार्थी आहे त्यांना त्या बिल्डिंगचे ताबे मिळाले नाहीये. 2012ला जे रेड झोनचे आपल्या इथं अडचण निर्माण झाली, त्याच्यामध्ये त्या 8 बिल्डिंग अडकून पडल्या, धुळकात पडलेल्या आहे. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डवर त्या 640 कुटुंबांना, पात्र कुटुंबांना घर दिलेलं दिसतंय, परंतु त्यांना प्रत्यक्षात लाभ मिळालेला आहे. ही एक माझी मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे की सेक्टर नंबर 22 मधील आमची जी 1563 ओटे म्हणून त्यावेळी 5000 रुपये आणि पत्रे असे महानगरपालिकेकडून दिले होते. त्यानंतर आज त्या ठिकाणी 1563 कुटुंबांना पक्की घरे त्या ठिकाणी जवळजवळ 7-8-10 लाख रुपये प्रत्येकाने खर्च करून बांधलेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. परंतु या 100 एकरच्या सेक्टर 22च्या झोपडपट्टी परिसरामध्ये 100 एकर पूर्ण झोपडपट्टी सदृश झोपडपट्टी म्हणून महानगरपालिकेने 2007 साली घोषित केली होती. तर ह्या 1563 जी बैठी घरे आहे ही त्या सदृश झोपडपट्टीमधून वगळण्यात यावी आणि त्यांचं पुनर्वसन करावे नाही असं आता ते SRA मध्ये संजय नगर, मिलिंद नगर, बौद्ध नगर असा जो भाग आहे त्यामध्ये प्रत्यक्षात त्यांना ती लाभ मिळालेला आहे, त्यांची घरं झालेली आहे, परंतु त्यांना त्या झोपडपट्टी क्षेत्रातून, बाधित क्षेत्रातून वगळण्यात यावी अशी माझी या ठिकाणी उपसूचना या ठिकाणी मी देतो. या उपसूचनेमध्ये माझे 3 मुद्दे आहेत की विषय क्रमांक 7 ला मी या ठिकाणी उपसूचना देतो. सेक्टर नंबर 22 येथील पीसीएमसी कॉलनी व इतर रहिवाशांच्या समस्याबाबत, त्यामध्ये पीसीएमसी कॉलनी 576 गाळेधारक यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावं. त्याचबरोबर 640 जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर त्यांची नावे दिसतात की यांना लाभ मिळालाय, प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही, त्यांनाही SRA मध्ये आपला लाभ मिळावा. आणि तिसरी याच उपसूचनेमध्ये असा माझा विषय की 1563 जी बैठी घरे आहे यांना झोपडपट्टीमधून क्षेत्रातून वगळून त्यांना जी पक्की घरे आहे त्यांना एक प्राधिकरणाने दिलेले त्यावेळेचे ओटे होते, तर त्यांना झोपडपट्टी सदृश म्हणून जी घोषित करण्यात आली होती त्यातून त्यांना वगळण्यात यावे अशी या ठिकाणी उपसूचना देतो. धन्यवाद. निलेश भाऊ, उत्तम बैली तो विषय मांडला, त्या विषयाला माझं अनुमोदन आहे. सन्माननीय महापौर, खर तर ताई, मला वाटतं 2007ला आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय परवीन सिंग परदेसी यांनी खरं तर 23 सेक्टर हा पूर्ण SRA साठी डेव्हलप करून डिक्लेअर केलेला आहे आणि त्या भागातील कोणाचं स्वतःची जागा नाही आणि कोणाचं पुनर्वसन झालेलं नाही असं त्यावेळेस आयुक्तांनी डिक्लेअर केलं होतं. त्याचप्रमाणे झोनिपोचं पण अहवाल त्या पद्धतीनं खरं तर सादर झालेला आहे आणि त्याच्यावर खरं तर मला वाटतं अजिंठनगर भागामध्ये या SRAच्या योजना खऱ्या अर्थानं मंजूर पण झालेल्या आहेत. या खरं तर जर ह्याचा जर ताई विचार केला
तर मग जर असं जर होत असेल तर ज्याची ज्यांना घरच मिळालेलं नाही आणि त्यांनाच घर देत असेल तर ही उपोषण खऱ्या अर्थानं मांडणं खरं तर योग्य ठरणार नाही. एसआरएला विरोध नाही करायचा. मला काय म्हणायचंय, 1563 जी बैठी घरे ज्यांची बांधकामं झालेली आहेत, एक मिनिट आहे बाकीच्या झोपडपट्ट्या आहे ना, त्यांना आपण देणारच आहे घरं. नाही उत्तम भाऊ. माझा विषय असा आहे की जी पक्की घरे आहे ती फक्त झोपडपट्टी क्षेत्रातून वगळायची, असा माझा विषय आहे. बाकीच्या सगळ्या जेवढ्या आहे ना 640 कसं काय मालकीची आहे का जागा, पालिकेच्या मालकीची जागा आहे, जिथे या सारे कशासाठी डेव्हलप केलं. हो, एक एक बोला ना. ताई बोल, तुम्ही शेवट बोला ना. हा शेवट. मिसगाईड आदरणीय केंद्रे साहेबांचं झालेलं आहे. मी या ठिकाणी वस्तुस्थिती मांडू इच्छिते. 2007ला मी स्वतः महापौर होते. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, चितोळे पण होते. अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते सगळ्याच्या सगळं आपण त्या ठिकाणी रेड झोन असला तरी आपण त्या ठिकाणी 3 कट डिक्लेअर केलं. अख्खा पूर्ण सेक्टर 22 हा झाला झोपडपट्टी पुनर्वसित घोषित 2006 ते 7 साली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जेएनयूएमच्या बिल्डिंग झाल्या, परंतु रेड झोनचा मुद्दा आला, त्याच्यामुळे ती 32,000 ते 5,500 घरं सगळी आपली पाण्यात गेली. ती कोर्टात गेली स्कीम. त्याच्यानंतर त्या रेड झोन वासियांना जी फक्त सेक्टर 22 ची नव्हती, ती अख्ख्या पिंपरी चिंचवड शहराची 5,200 ते 5,500 झोपडपट्टी वासियांचं घर हे होतं. आता ते जे सांगतायत ते 3दा घोषित झालेली झोपडपट्टी. आणि आता मी जाहीरपणे सांगते, 1532 हे जे ओटे म्हणतायत ना, ते ओटे झाले होते 1999 ते 2001 पर्यंतचे होते ते ओटे. तिथं एकही माणूस 1532 मधला राहत नाही. विकून झालं, सगळं झालं. हे सगळी शहानिशा करून आपल्या पिंपरी चिंचवडनी ओटे हे जागा मालकी नाही. त्यावेळेस कर्ज स्वरूपात 5 पत्रे अँगल देऊन आपण जे पिंपरीतली काही झोपडपट्टी असेल, अख्ख्या पिंपरी चिंचवड मधली जी झोपडपट्टी होती त्यांचा ट्रान्झिट कॅम्प करण्यासाठी त्या ठिकाणी 2006 साली बसवली. ती ट्रान्झिट कॅम्प म्हणून होती. त्यांना आज पण तो करार कॉर्पोरेशननी स्वतः हर्डीकर साहेबांनी तो बघितला आणि त्या ठिकाणी कर्ज स्वरूपात त्यांना ते पैसे दिले होते. ते ओटे म्हणजे जागा मालकी नाही. हा हायकोर्टाचा निकाल आहे. हा कमिशनरांनी स्वतः आता 2 महिन्यापूर्वी दिलेला निकाल आहे. तर एवढं सगळं असताना आणि त्या लोकांची परमिशन आहे आम्हाला, असं नाहीये. त्यांनी स्वतः सांगितलंय तिथून पुढे 5 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करायला त्यांची स्वतःची मान्यता आहे. तर या ठिकाणी काहीतरी मिसगाईड त्यांना कोणीतरी केलेलं आहे आणि त्या पद्धतीने हा ठराव त्यांनी मांडलाय. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. हे महापौर साहेब, मी हे सांगते की हा विषय 2006 पासून आलेला. आणि मी हे सविस्तर यासाठी सांगते कारण त्यावेळेस महापौर मी होते. शहरातल्या किती झोपडपट्ट्या आपण उचलल्या होत्या आणि त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प म्हणून त्यांना त्या ठिकाणी ओटे दिले होते. ओटे म्हणजे पुनर्वसन नव्हे. आता दुसरा मुद्दा मी सांगेल, ही माझ्याच वॉर्डातली आहे. जर तुम्ही एवढं म्हणता आम्हाला बेघरांना घरं द्यायची आहेत, आम्हाला रोड वाइंडिंग मधल्यांना घरं द्यायची आहेत, पीएमवाय मध्ये का नाही दिली? पीएमवाय मध्ये प्रत्येक फ्लॅट मागे महापौर साहेब, प्रत्येक फ्लॅट मागे 2.5 लाख खर्च आपण करतो इन्फ्रा म्हणून. आम्ही हे 1 रुपया कोणताही इन्फ्राचं न घेता, कॉर्पोरेशन कडनं पैसे न घेता या ठिकाणी आमच्या वॉर्डामध्ये ती घरं कॉर्पोरेशनला दिलेली आहे. ती पण आता कॉर्पोरेशनने 11 लाख मध्ये घेतली. जेव्हा अजितदादा होते ना त्यावेळेस 7.5 लाखामध्ये घरकुलमध्ये रोड वाइंडिंगच्या लोकांना घरं दिली. 7.5 लाखामध्ये 2.5 लाख त्यांना सबसिडी म्हणजे 5 लाखामध्ये घरकुलमध्ये घरं पडली. त्याच धर्तीवर ह्या रोड वाइंडिंग मध्ये गेलेल्या दिघीच्या लोकांना घरं द्यावे अशी माझी सूचना आहे. तर महापौर साहेब याच्यावर खरंच विचार करा. त्यांची एकतर रस्त्यात संसार गेलेला आहे,
त्यांची इतकी वर्ष झाली ती रोड वाइंडिंग मध्ये घरं गेलेली आहेत. तर या ठिकाणी जर तुम्ही 11 लाख त्यांना देत असेल तर ते कुठून देणार? तर त्या ठिकाणी घरकुलला ज्या पद्धतीने त्यावेळेस किंमत होती आणि त्यावेळेस पण रोड वाइंडिंग मध्ये विधवा आणि अपंग ह्या लोकांना आपण त्या घरकुलमध्ये घरं दिलेली आहेत. त्याच किमतीमध्ये त्याच धर्तीवर आपण या लोकांना घरं द्यावी ही सूचना मी मांडते. त्यांचे नगरसेवक कोण आहेत? त्यांनी द्यावी. ताई तुम्ही द्या अनुमोदन. ताई बरं ठीक आहे. बरं जाऊ दे, नका देऊ अनुमोदन. फक्त मी माझं म्हणणं, पुढचे मतदार आहेत माझे, ठीक आहे. त्यामुळे मी सांगतेय की माझं म्हणणं मांडते की घरकुलच्या धर्तीवर त्या ठिकाणी त्यांना घराच्या किमती लावण्यात यावा. धन्यवाद. आयुक्त, सर्व सन्माननीय सभागृह, आताच गोडेकर ताई म्हणाल्या माझे मतदार आहेत, मला बोलू द्या. तसंच सेक्टर 22च्या बाबतीत जे ते बोलतायत ते आमचे मतदार आहेत, आम्हाला बोलू द्या. या ठिकाणी सभागृहामध्ये येताना कृपा करून जे बांधकाम व्यावसायिक आहेत पेशाने आणि जे टीडीआरचं काम करतात पेशाने, त्यांनी त्यांचे जोडे बाहेर काढायचे आणि सभागृहामध्ये बसल्यानंतर एक नगरसेवक, लोकांचा सेवक, यांना शांत राहायला सांगा. जरा शांत राहायला सांगा. मला बोलायचंय. मी तुमचं नाव नाही घेतलं. लागायचं काय कारण आहे? मी कुणाचं नाव नाही घेतलं. नाही. मागाशी सुद्धा बिलकुल नाही. मी कुणाचं नाव घेतलंय का? महापौर का लागायचं कारण आहे? मागाची सुद्धा टॅक्सच्या विषयामध्ये सगळे बांधकाम व्यावसायिकच बोलत होते. नगरसेवक कोण बोलतंय? बिलकुल नाही. आमचा वॉर्ड आहे. उत्तम केंद्रेंनी जो काही ठराव मांडलाय त्याला अनुमोदन दिलेलं आहे. तो त्यांचा वॉर्ड आहे, तो माझा वॉर्ड आहे. अजून 2 नगरसेवक त्याच्यामध्ये आहेत. 1563 गाळे, त्याचं जे SRA मध्ये या लोकांनी मिलीभगत केली आहे, ते SRAच्या अधिकाऱ्याला बरोबर घेऊन त्याचं जे 3 करून घेतलंय ते चुकीच्या पद्धतीने करून घेतलंय. जेव्हा आम्ही निवडणुकीचा प्रचार, यांना गप्पा बसायला सांगा महापौर. ताई एकदा त्यांनी बोलल्यानंतर आम्ही दुसऱ्यांच्या मध्ये ढवळढवळ करता निवडून आल्यानंतर मी लक्ष दिलंय. नगरसेवक नसताना मी कधीही कुणाच्या कामामध्ये कधीच लक्ष दिलेलं नाही. निवडून आल्यानंतर जे आम्हाला काही गोष्टी कळल्या, ज्या सत्य आहेत त्या आम्ही बोलतोय. मान्य महापौर, 1563 जे गाळे आहेत त्यामधला विषय असा आहे की त्या लोकांना SRA मध्ये जायचं नाही. आणि ह्या ज्या म्हणतात ना NOC घेतलीये, ते फसवून घेतली लोकांना. लोक 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर रॅपिड ट्यूड द्यायला तयार आहेत की आम्हाला फसवलं. जनगणनेची अरे चाईला गप्पा बसायला सांगा की. थांबा. अरे काय त्यांना बोलू द्या ना. तुला काय झालंय? तू गप्प बसलाय. मान्य महापौर, ताई तुम्ही बोला, बिनधास्त मी आहे. हा, मान्य महापौर ऐका. त्या 1563 गाळ्यांची वास्तवता अशी आहे की त्यांना झोपडपट्टी सदृश्य यांनी घोषित केलं स्वतःच. त्या SRAची लोकांनी, यांनी, महापालिकेचे काही असतील त्याच्यामध्ये. तिथं आपल्या प्रत्येक आमच्या या नगरामध्ये समाज विकास मंदिर प्रत्येक ठिकाणी बांधलेले, प्रत्येक ठिकाणी आपण रस्ते केलेले आहेत, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी घराच्या आतमध्ये संडास आहे, घराच्या आतमध्ये पाण्याचं कनेक्शन आहे. मग ते झोपडपट्टी सदृश्य कसे? त्या लोकांचा 100% लोकांचा विरोध आहे. आणि ज्या ठिकाणी विरोध असतो ना तिथे SRA होत नसतं. यांना कळलं पाहिजे. धंदा करायला, व्यवसाय करायला अजून भरपूर ठिकाणं पडलीत ना. लोकांवर जबरदस्ती का? आज फसवून साया घेऊन त्या ठिकाणी तुम्ही SRA प्रोजेक्ट करणार आहात. त्या लोकांचा पूर्ण ठाम विरोध आहे. आणि त्यासाठी आम्ही सुद्धा या SRAचे जे मुख्यमंत्री आहेत ते माननीय एकनाथजी शिंदे आहेत. कोर्ट करा, काही करा, कसंही करा, आम्ही तो प्रोजेक्ट होऊन देत नसतोय. तुम्हाला मी सांगते मान्य महापौर साहेब, मी नंतर निवडून आल्यानंतर जेव्हा आम्ही प्रचाराला जायचो त्यावेळेस लोकांनी सांगितलं की जो कोणी आम्हाला हे 1563 गाळे वाचवेल आम्ही त्यांना मतदान करू. लोकांचा जाहीर आव्हान होतं. उत्तम केंद्रे, बापू घोलप या ठिकाणी आहेत साक्षीदार. आणि ज्यांनी या SRA मध्ये केली ना त्यांना घरात बसवलं लोकांनी. ही वस्तुस्थिती आहे. फॉर्म भरायला प्रत्येकाला एक फॉर्म भरायला 10,000 रुपये दिले. एक फॉर्म भरायला त्यांनी 10,000 रुपये दिले लोकांना. लोक अडाणी असतात.
स्लम मधल्या लोकांना लिहिता वाचता येत नाही, इंग्लिश मधले फॉर्म असतील, कशातनं फॉर्म असतील. त्यांनी सांगितलं, आम्हाला सांगितलं जनगणना चालू आहे, कुणाला सांगितलं बाकीच्या काही गोष्टी चालू आहेत, त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या. त्या खडके नवीन आले, त्यांना आम्ही तक्रार दिली. ते म्हणाले कोर्ट मॅटर झालं. ठीक आहे, कोर्ट मॅटर. लोक जर संमतीने आनंदाने तुमच्या बरोबर येत असतील तर आमचं काही म्हणणं नाही. जे काही आता उत्तम केंद्रेने मांडलं की जे आमची पीसीएमसी कॉलनी आहे, जी महानगरपालिकेने स्वतः बांधून दिलेली आपल्या कर्मचाऱ्यांना, लोक तिथं आता ती जिने पण तुटलेत. रेड झोनमुळे आम्ही तिथं दुरुस्ती पण करू शकत नाहीये. आणि अशा ठिकाणी आपल्याला जर त्यांना रिडेव्हलपमेंट पाहिजे, त्यांना जर SRA मध्ये जायचंय तर आमचं काहीच म्हणणं नाहीये. जिथं लोक जायचं म्हणतात ना तिथंच त्यांना जाऊ द्यायचं. जिथं लोक नाही म्हणतात ना आपलं काम आपण करायचं. आज जे त्यांनी सांगितलं की 6 बिल्डिंग आमच्या पडून आहेत, 8 बिल्डिंग पडून आहेत, त्या रेड झोन मुळे त्या लोकांना आम्हाला पात्र असताना त्यांनी ते 5-5, 10-10 हजार रुपये डाऊन पेमेंट पण भरलाय. त्या लोकांना पत्रामध्ये आज तिथं शौचालय आपण नीट देऊ शकत नाही, पावसाचं पाणी येते, करंटनी लोक मरतात, त्या पत्र्याला करंट लागून. अशा अवस्थेत आमच्या वॉर्डची लोक राहतायत. आज त्यांना SRA मध्ये घ्या म्हणतोय, किती दिवसापासून त्यांना इकडं नाही बिल्डिंग देऊ शकत, तिकडं घ्या, ते राहिले अजून. ज्या लोकांना नाही ना पाहिजे महापौर साहेब त्यांच्याकडे नाही होणार. 1563 अख्ख्या कुटुंबासकट महापालिकेत घुसवणार आम्ही जर तुम्ही काही चुकीचे प्रश्न करायचा प्रयत्न केला तर. आज ही उपसूचना दिली आहे, ती उपसूचना महापौर साहेब तुम्ही स्वीकारली पाहिजे. आज आमचं म्हणणं आहे, काय नाही महापौर स्वीकारणार, कारण हा जो विषय आहे तो नागरिकांचा आहे. महापौर संवेदनशील आहेत, महापौरांना नागरिकांची कणीव आहे. ते लोक येऊन महापौरांना सगळ्याच्या सगळे येऊन आम्ही म्हटलं तर येऊन भेटतील. पण आज त्यांनी जे सांगितलं साहेब, ते म्हणतात मालक राहत नाही तिथं, भाडे करून राहतात. अरे अख्ख्या शहरामध्ये लोक घरं विकतात. विषय काय, हे काय म्हणतात माहिती का, तुम्ही 3 मजले सोडवलेत ना, एका घरावर तुम्हाला 3 फ्लॅट देतो या SRA पण तुम्ही निघा. अशा प्रकारची लालच लोकांना दाखवली जाते. पण लोकांची तरी पण इच्छा नाही. लोकांचं म्हणणं आहे ते धुणं भांडी करणारे लोक आहेत, रोजगारी करणारे लोक आहेत. आमचं काम जे आहे ते आजूबाजूच्या प्राधिकरण किंवा बंगलो एरियामध्ये आम्ही सर्व्हिस देतो. 5 किलोमीटर त्यांना नेऊन टाकल्यानंतर त्यांची रोजीरोटी, त्यांच्या मुलांच्या शाळा, परिणाम होणार की नाही, हा विषय तुम्ही लक्षात घ्या. मला काय कुणाचं बाकीच्या ह्याच्यात पडायचं नाहीये, पण मी माझं स्वतःचं मत हे मांडलंय, कारण ह्याच्यावरती मला माहिती नव्हतं आता चर्चा होणार आहे. अचानक उत्तमने पण मला सांगितलं नव्हतं तो उपसूचना देणार आहे. पण विषय जेव्हा आपल्या वॉर्डाचा येतो, आपल्या नागरिकांचा येतो, यांना त्यांच्या वॉर्डचं पडलंय आणि जे ते उठते ते आमच्या वॉर्डमध्ये घुसायला रिकाम आहे. 17 कोटी 60 लाख रुपये पळवले, आमचे मान्य झालेले. जायचंच नाही इथं. आमचे लोक त्यांचं वाटोळं करायला सगळेजण तयार आहेत. पहिले रेड झोन मुळे बिल्डिंग मध्ये घुसू दिलं नाही. आज हे मिळतंय तर 1563 नको म्हणतात, त्यांना जबरदस्ती SRA करताय. बिलकुल नाही चालणार महापौर साहेब. तुम्हाला आम्ही विनंती करतो, ही उपसूचना आहे, ती उपसूचना तुम्ही मंजूर करा, अन्यथा आम्ही ते SRA असेल किंवा काय असेल त्यांच्यावरती पण मोर्चा नेऊ. बिलकुल. महापौर साहेब धन्यवाद पुन्हा संधी दिल्याबद्दल. खरं तर या उपसूचनेमध्ये काय आहे माहिती का, 640 हे लाभार्थी हे SRA ला मिळतील. दुसरी गोष्ट 576 कुटुंबाचे जे लाभार्थी होणार आहे ते पण मिळतील. म्हणजे किती झाले, जवळ 1100 1150 झाले. जे फक्त 1563 घरं आहे ही पक्की बांधकामं आहे, पक्की. भले वोट ऐका ताई मला बोलू द्या ना ताई, पक्की घरं आहे. महापौर साहेब ते म्हणतात त्यांच्यात काहीतरी तथ्य असेल XYZ मला माहित नाही, पण मला काय म्हणायचंय, मला माझं तर ताई मला तर बोलू द्या, ताई मला तर बोलू. 63 लोकांचा कडाडून विरोध आहे, कडाडून. दुसरी गोष्ट ऐका, तर आम्ही प्रतिनिधी म्हणून आम्हाला तर काम करू. त्या 1563 लोकांचे जे वोटे दिले होते, 5000 रुपये पत्रे सगळं, पण आज रोजी तिथं 20 लाख रुपयाचे घरं मोठी 3-4 मजली झालेली आहे. त्यांचा कडाडून विरोध आहे. आणि त्यांना काय त्या 1 BHK काय 1 RKच्या 322 350 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये जायचं नाही. त्या मुद्द्यावर आम्ही तिथं निवडून आले. मग आम्ही लोकांची बाजू घ्यायची का बाकीच्यांची बाजू घ्यायची? तर मला काय म्हणायचंय, ते माझी उपसूचना जी आहे, तर तिसरा मुद्दा असा आहे, 1563 झोपडपट्टी मधून वगळून त्यांना SRA मुक्त करायचं. कारण आमचे संजय नगरची जवळजवळ 285 घरं अशी होती की उद्या कधी त्यांचं अतिक्रमण होईल SRAचं. ते इलेक्शन काळामध्ये आम्ही कसं ते बळबळ थांबवलं, तुम्हाला हे पण सांगतो. अन्यथा परिस्थिती खूप बिकट होती. आम्हाला ते सेक्टर 22ला एंट्री पण नव्हती. तर मला म्हणायचंय, तुमचं ज्यांचा SRAचा प्रोजेक्ट आहे ना, त्यांना
किती 1563 नाही 2000 घरे देतो. आमच्याकडे दुमजली जवळजवळ 4000 गाळे दुमजली. 2 मिनिटं ताई ऐका ना ताई. 2 मजली महापौर साहेब 2 मजली बिल्डिंगचे 4000 कुटुंब धारक आहे. 4000 त्यांचे छत गाळतात. त्यांना त्यांची जर मागणी असेल तर त्यांना देऊ ना आपण या मध्ये पुनर्वसन करू ना. आम्ही देतो करून सगळं. का देऊ शकत नाही? महासभेला निर्णयाचे अधिकार आहेत. महासभा निर्णय घेईल ना. तर माझं फक्त हे 3 गोष्टी आहे. 576 ला लाभ मिळाला पाहिजे. 740 लोकांचे लाभ आहे त्यांना या मध्ये पुनर्वसन झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट 1563 वगळले गेले पाहिजे. बस माझं बाकी काही म्हणणे नाही.